टूर्नामेंट में श्याम चौधरी एक बहुत ही ज़बरदस्त हरफन मौला खिलाड़ी है उनके पास। बंडी भी अच्छे गेंदबाज है और महेश चौहान जो एक अनुभवी सीजन कैंपेनर है, तो उनसे भी काफ़ी अपेक्षाएं रहेगी। बल्लेबाजी हम महिंद्रा स्पोर्ट्स की देखें तो बिलाल शेख, आकाश पाटिल, सचिन गायकवाड़, ग्यासुद्दीन शेख, सुजीत नाइक, देवेंद्र खारिक जो कप्तान है पप्या, राज एक अच्छे गेंदबाज है उनके पास, सुरेश पारदी पिन हिटिंग कर सकते हैं और विशाल पाटिल को भी हम नहीं भूल सकते हैं। अगदी बरोबर, ये आहेत सर्व महिंद्रा स्पोर्ट्स संघाचे प्लेयर्स। त्याच्यामध्ये विचार केला तर आपण बॅटिंग पॉवर प्ले घेतलेला आहे। पहिला पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहूया, इथून बिलाल शेख जो आहे तो स्फोटक फलंदाजी करण्याच्या मार्गावर आहे। 12वें खिलाड़ी दोनों भी टीमों के इस समय कमेंट्री बॉक्स में विजय विहान मीत कुमार की ओर से और पंकज महिंद्रा स्पोर्ट्स की ओर से पहला ओवर लेकर तैयार हो रहे हैं कैप्टन कुमार। और पहली गेंद का सामना करेंगे बिलाल शेख। पावर प्ले लिया गया है पहले ओवर में, आज के दिन की पहली गेंद। ओ हवा में और ओ हो कैच था, ये छूट गया। गणेश पाटिल गलती करते हुए, मी तर म्हणेल गलती नाहीये, ही संधी होती जी गमवलेली आहे ती म्हणजे गणेशाने। संधीचं सोनं केलं तर मी तर म्हणेल एक इन्फॉर्म फलंदाज बिलाल शेख। हे पाहू शकता आपण, पहिल्या प्रयत्नामध्ये चेंडू हातामध्ये आला, उडाला, त्यानंतर आपण बघितला तिसरा चौथा प्रयत्न, त्यानंतर चेंडू खालती पडला होता अजय गरत। सनसनीखेज शुरुआत में कहूंगा इस क्वार्टर फाइनल मुकाबले की। पहली गेंद पर बच गए बिलाल शेख। इस बार टॉपेज लगा है लेकिन ये जाएगी बाउंड्री के बाहर। 4 रन नियंत्रण में नहीं थे, आपने देखा कि रिवर्स खेला उन्होंने, शॉट थर्ड मैन के ऊपर से चली गई 4 रनों के लिए। चांगली सुरुवात पाहायला मिळते। पहिल्या चेंडूवर एक संधी मिळाली होती, गोलंदाजाने एक फेवरेट चेंडू टाकला होता, त्यानंतर एक चौकार लागतोय अजय गरत। कुमार एक बार फिर से, इस बार बहुत ही खूबसूरत बैकफुट कवर ड्राइव, लेकिन डीप में बढ़िया फील्डिंग वहां पर राहुल थे, 2 रन बचाने में कामयाब रहे। ये काफी आत्मविश्वास भरा स्ट्रोक था। ये बिलाल शेख का शॉट है, जिस तरह से पहली 2 गेंदों पर खेले थे कहीं ना कहीं आत्मविश्वास की कमी नजर आई थी, लेकिन ये काफी अच्छा शॉट बल्ले के बीचों बीच लेकर खेले थे। चांगली सुरुवात पाहायला मिळते महिंद्रा स्पोर्ट्स संघाकडून। इस बार ऑफ कटर थी, देखना है बैट से या नहीं, फाइन जा रही है, नहीं रोक पाए फील्डर। एक और चौका। आमदार चषकाचं आयोजन केलंय भागवड गावाला। आमदार चषकाचं आयोजन पारी में लगने वाला दूसरा चौका, रन संख्या 10 पर पहुंच चुकी है और साहिबा मोमिन बता रहे हैं कि ये एमएलए ट्रॉफी 2017 में लगने वाला 400वां चौका था। क्या बात है, साहिबा मोमिन की भी तारीफ करना चाहूंगा मैं। जिस तरह शुरुआत हुई यहाँ पे महिंद्रा स्पोर्ट भादवड़ की, पहला ही मौका मिला था पहले गेंद पे बिलाल शेख को डगआउट में भेजने का, लेकिन पीछे मुड़ के देखा नहीं बिलाल शेख ने। गेंदबाज को सेटल नहीं होना देना चाह रहे हैं, जिस तरह से शॉट्स खेल रहे हैं। इस बार ऑफ स्टंप के काफी बाहर की यॉर्कर थी, चॉप करने का प्रयास चूक है। बढ़िया विकेट कीपिंग करिश मात्रे की, अच्छी गेंदबाजी हो रही है मैं कहूंगा, लेकिन कहीं ना कहीं किस्मत का उतना साथ नहीं मिला है गेंदबाज कुमार को, अथवा स्कोर बोर्ड पर 10 की जगह कुछ कम रन होते और विकेट भी उनको मिल सकता था। इस बार स्वीप किया डीप मिड विकेट की तरफ, बहुत ही बढ़िया शॉट, खराब फील्डिंग और 4 रन और काफी नाखुश है वहां पर कैप्टन कुमार। इससे अच्छा शुरुआत क्या होगी महिंद्रा स्पोर्ट भादवड़ के लिए। जिस तरह शुरुआत की है बिलाल शेख ने 3 बाउंड्री अपने बल्ले से निकाली है और रन संख्या पहले ओवर में बैटिंग पावर प्ले में बढ़िया शुरुआत में कहूंगा अजय गरत। पहली गेंद पर कैच छूटा बिलाल शेख का, लम्हों ने खता की और सदियों ने सजा पाई। अगली 5 गेंदों पर देखिए 3 चौके जड़ चुके हैं बिलाल शेख, और उसमें भी फील्डर्स का ही रोल रहा है। शॉट थर्डमैन पर भी बाउंड्री रोकी जा सकती थी, वो बाउंड्री रोक नहीं पाए फील्डर। उसके बाद डीप मिड विकेट पर श्याम चौधरी थे, वो तो झुके ही नहीं और गेंद सीमा पार चली गई। अच्छी बात है, छेड़े अपने अजय गरत। जिस तरह बल्लेबाजी हुई 70 या 80 रन करीब जा सकती है महिंद्रा स्पोर्ट।
काफ़ी नुकसानदायी साबित हो सकता है। बिलाल शेख का जो कैच छोड़ा है, आने वाले ओवर्स में भी इसका खामियाजा शायद भुगतना पड़ सकता है विहान मीत कुमार को। एक ओवर का खेल समाप्त हो चुका है, 14 रन बिना किसी नुकसान के इस समय महिंद्रा स्पोर्ट्स। इस सीजन में आकाश पाटिल मैन फ्रॉम अंजूर के, उन्होंने भी अच्छी पारी खेली अपने टीम के लिए और स्ट्राइक पे होंगे पहली गेंद खेलने के लिए आकाश पाटिल। निश्चित रूप से ये खिलाड़ी भी जो है उन्होंने काफ़ी प्रभावित किया है। मैं सीजन की शुरुआत से ही कह रहा हूँ उनके बारे में कि बहुत ही ज़बरदस्त प्रतिभाशाली खिलाड़ी है, टैलेंट है उनके अंदर। हालांकि बहुत लंबी पारियां उन्होंने नहीं खेली है, लेकिन स्टार्ट जैसा चाहिए टीम को वैसा स्टार्ट वो देते रहे हैं। नया ओवर लेकर श्याम चौधरी, लॉफ्ट करने का प्रयास था, बल्ले के काफ़ी अंदर लगी। डीप स्क्वायर लेग पर फील्डर तैनात है अंकित के रूप में, केवल 1 रन। श्याम चौधरी एक ऐसे गेंदबाज है विहान मीत कुमार टेमगर के, काफी क्षमता है उनमें, विकेट टेकर गेंदबाज है। मेरे ख्याल से पिछले मैच में मैन ऑफ द मैच रहे थे। फुल टॉस गेंद और इसको तो जाना ही है बाहर, 6 रन। आमदार चषकाचं आयोजन रुपेश दादांच्या नावानं, उद्धव साहेब उद्घाटक एकनाथ शिंदे साहेब जोडीला, एकनाथ शिंदे साहेब जोडीला, एकनाथ शिंदे साहेब जोडीला, आदित्य ठाकरे प्रकाश पाटील। अब इस तरह की गेंदबाजी नहीं कर सकते अब बिलाल शेख को। फुलर लाइन की गेंद थी, लंबा स्ट्रोक बल्ले से निकलता हुआ बिलाल शेख दिग्गज बल्लेबाज है, अच्छी शुरुआत की अपने टीम के लिए। इस समय महिंद्रा स्पोर्ट्स को ऑल द बेस्ट कहा है इस क्वार्टर फाइनल मैच के लिए कौशल भाऊ मात्रे ने कारिवली से। गजब की शुरुआत, श्याम चौधरी गलती कर बैठे वहां पर जूसी फुल टॉस की। बिलाल जैसे बल्लेबाज को आप फुल टॉस तो कतई नहीं कर सकते, और जो इस समय बहुत ही लाजवाब फॉर्म में है। कॉन्टेस्ट अच्छा है ये। फिर से फुल टॉस और इस बार मिस टाइम है। ओ, एक और कैच छूटता हुआ, अब क्या किया जाए। ये सही है। कोशिश, अपील वहां पर, लेकिन अंपायर की सहमति नहीं। 2 रन पूरे करते हुए बिलाल शेख। करे तो करे, गेंदबाज भी क्या करे। अब इस तरह के कैच जो छूट रही है वहां पे विहान मीत कुमार टेमगर के जो फील्डर है, काफी निराश किया गेंदबाजों को पहले 2 ओवर में। क्या लग रहा है अजय गरत विहान मीत कुमार के फील्ड के बारे में? दिल तोड़ने वाली बात है गेंदबाज के लिए। ऐसे में गेंदबाज काफी निराश हो जाता है, मनोबल गिर जाता है। पहली गेंद पर आप कैच छोड़ते हो, उसके बाद फिर से मौका आता है, फिर से कैच छोड़ देते हो। ये देखिए, ये कैच भी ले सकते थे वहां पर फील्डर। उन्होंने भरपूर कोशिश की थी, आगे भी आए थे, लेकिन हाथों में रख नहीं पाए गेंद को और गेंद निकल गई उनके हाथ से। एक और जीवनदान बिलाल शेख को। रन संख्या 23 बिना किसी नुकसान के महिंद्रा स्पोर्ट्स। इस बार फुलर लेंथ जाने दिया, शायद सोचा बिलाल ने कि गेंद वाइड होगी। जो गाइडलाइन होती है अंपायर के लिए वो शायद उनको दिखी नहीं थी या फिर उनके जहन में नहीं थी, जिस तरह से गेंद को छोड़ दिया था। लेकिन अच्छा फैसला अंपायर का। अंपायर से इस मैच के लिए सुरेश दलवी, अमित राज साळवी और शाहिद मोमिन। इस बार खींच लिया है ग्राउंडेड शॉट और फिर से डीप मिड विकेट पर थोड़ा सा फंबल हुआ था, लेकिन कोई अतिरिक्त नुकसान नहीं। सागर थे वहां पर, 1 रन। सागर भी टीम में शामिल है। यस, सागर भी अच्छे बल्लेबाजी भी अच्छी की इस सीजन में सागर ने। लेकिन बड़ा मुकाबला है अजय गरत, बड़े मुकाबले में आपको फिट रहना जरूर है। इसके बाद बी इंडियन और धनेश 11 दोनों टीम के कैप्टन आपको रेडी रहना है। बल्ले का बाहरी सिरा, बाल बच गए वहां पर। आकाश खड़े खड़े ड्राइव लगाने की कोशिश की थी उन्होंने। गेंद पड़ने के बाद बाहर की तरफ थोड़ी सी घूम रही थी और बाहरी सिरा लेकर चली गई थी, लेकिन कोई स्लिप मौजूद नहीं थी। विकेट कीपर के लिए थोड़ा मुश्किल अवसर था। अच्छी गेंदबाजी की शाम ने भी। एक फुल टॉस गेंद उनकी जिस पर छक्का लगा। उसके अलावा हम देखें तो अच्छी गेंदबाजी रही, लेकिन फील्डर्स का पूरा साथ नहीं मिला। 2 ओवर का खेल समाप्त, 24 रन बिना किसी नुकसान के महिंद्रा स्पोर्ट्स। नेक्स्ट मैच बिग मैच, आर्च राइवल सामने सामने। बी इंडियन बनाम धनेश 11 कुक से पहला सेमीफाइनल। लेकिन ये भी काफी बड़ा मुकाबला है अजय गरत। ये दोनों इस सीजन में गजब के बल्लेबाज है दोनों टीम में। पिंटू,
श्याम चौधरी, विहान मित कुमार के जिस तरह बल्लेबाजी हो रही है इस सीजन में, करेश मात्रे ने काफी प्रभावित किया अपने टीम को, और बिलाल शेख और गैसुद्दीन इनके बारे में तो कुछ कहा भी नहीं जा सकता। इस तरह की बल्लेबाजी की इस सीजन में। ये हमारा वीआईपी टाइज से शरद जी म्हात्रे, मनोहर जी म्हात्रे उनके बगल में, आपका भी हार्दिक स्वागत है। देखिए, महिंद्रा स्पोर्ट्स की जो बल्लेबाजी है, बिलाल गैसुद्दीन की हमेशा चर्चा होती है, लेकिन उसके अलावा भी हम देखें सुजीत नाइक भी बहुत खतरनाक बैट्समैन है। सचिन गायकवाड़ एक ऐसे बैट्समैन जिनके पास ज़्यादा फुटवर्क नहीं है, लेकिन फिर भी वो जहां चाहे वहां गेंद को खेल लेते, पॉइंट के ऊपर से भी वो छक्का जड़ते, हैंड आई कोऑर्डिनेशन बहुत ही ज़बरदस्त है उनका। साथ ही सुरेश पारदी, उनका भी रोल बहुत बड़ा रहेगा इस क्वार्टर फाइनल में जब उनको मौका मिलेगा। बल्लेबाजी भी अच्छी कर लेते हैं, गेंदबाजी भी बढ़िया है उनकी, तो उन पर भी काफ़ी दारोमदार है। बॉलिंग में पहला परिवर्तन, महेश चौहान अनुभवी गेंदबाज अटैक पर आते हुए स्वर्गीय श्याम नाइक स्टैंड इन से सामना करेंगे बिलाल शेख। शॉट ऑफ लेंथ, रिवर्स खेला, गैप में 4 रन। अजय खरं तर जैसी गेंद ऑफ स्टंपर पे टप्पा गई और बिलाल शेख जो पहले ही मन बनाया था और बल्ला चल बैठा वहाँ पे और गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। समय काफी मिला उनको, ये देखिए पहले ही मन बना लिया था उन्होंने, लेकिन समय काफी मिला जिसका फायदा हुआ। अच्छी तरह से खेला 4 रनों के लिए। आधुनिक क्रिकेट में रिवर्स शॉट मानो बायात का खेल ही बन गया है बल्लेबाजों के लिए। वेलकम मैजिकल वॉइस डॉक्टर गवली सर, आपका भी हार्दिक स्वागत है आमदार चषक 2017 में। एक और रिवर्स, फिर से बढ़िया प्लेसमेंट, एक और चौका। 31 पर पहुंचते हुए बिलाल शेख। बंदूक की गोली, मैं तो इतना ही कहूंगा, जिस तरह शॉट सिलेक्शन कर रहे वहां पे बिलाल शेख। अब ऐसा लग रहा है कि बिलाल शेख खेल नहीं रहे हैं, बल्कि गेंदबाजी के साथ खिलवाड़ कर रहे हैं। अद्भुत शॉट, बैट के बीचों बीच लेकर बैकवर्ड पॉइंट और स्वीपर कवर के बीच में से निकाल दिया था 4 रनों के लिए। रन संख्या आगे बढ़ती हुई महिंद्रा की 32 रन, उसमें से 31 रन अकेले बिलाल ने बनाए हैं। बी इंडियन और धनेश 11 दोनों टीम के कैप्टन, आपको टॉस बॉक्स में बैठना है। बड़ा मुकाबला, बिग मैच, आमदार चषक 2017 का इससे बड़ा मुकाबला होने जा रहा है। आमने सामने फिर से एक बार बी इंडियन और धनेश 11 कुक से। एक और इतिहास यहाँ पर बना सकते हैं बिलाल शेख। लगातार 3 मैचों में 3 अर्धशतक वो लगा सकते हैं। पिछले दोनों मुकाबलों में उन्होंने अर्धशतकीय पारियां खेली है और यहाँ पर 31 पर पहुंच चुके हैं, जबकि तीसरे ओवर का खेल इस समय प्रगति पर है। ये भी रिकॉर्ड बन जाएगा भिवंडी टेनिस क्रिकेट में। जिस तरह की बल्लेबाजी की है दोनों भाई, जिस तरह गजब की बल्लेबाजी करी है महिंद्रा स्पोर्ट के लिए। गैसुद्दीन ने तो रिकॉर्ड ही बनाया था बाली ट्रॉफी में, अजय घरत, और यहाँ पे गैसुद्दीन को ज्यादा मौका नहीं मिला है, लेकिन बिलाल शेख ने काफी प्रभावित किया अपने टीम के लिए। बढ़िया शुरुआत महिंद्रा स्पोर्ट की, रन संख्या 32। कुछ बल्लेबाज इस तरह से खेलते हैं संदेश, गेंदबाजों के लिए बहुत मुश्किल होता है। अच्छी लेन पर भी वो रखते हैं तो भी गेंद बाउंड्री के बाहर जाती है, तो ऐसे में क्या किया जाए, ये एक बड़ी मतलब सोच में पड़ जाते हैं गेंदबाज। अब देखना है महेश चौहान किस तरह से वापसी करने का प्रयास करते हैं। अनुभव है उनके पास, अपना अनुभव वो इस्तेमाल में ला सकते हैं। क्या सोच रहेगी उनकी, ये देखने लायक होगा। 2015 में महेश चौधरी ने काफी मैन ऑफ द सीरीज अपने नाम की थी। इस सीजन में हालांकि स्ट्रगल कर रहे, लेकिन बड़ा मुकाबला है, यहां से अब सुधारना होगा अपने गेंदबाजी को। महेश चौहान फिर से एक बार, 2 गेंदों में 2 चौके लग चुके हैं इस ओवर में। फिर से रिवर्स खेला, थर्ड मैन ऊपर, लेकिन डीप में श्याम चौधरी पहुंचते हुए अच्छा क्षेत्र रक्षण और थोड़ा सा फाइन खेलने की उनकी कोशिश थी, लेकिन थोड़ा सा वो स्क्वायर खेल बैठे, जिस वजह से फील्डर को मौका मिला। डीप बैकवर्ड पॉइंट पर श्याम थे। अच्छा क्षेत्र रक्षण, केवल 1 रन इस बार। अब स्ट्राइक आकाश के पास, जो 1 पर खेल रहे, 2 गेंदे खेली है मात्र। ज्यादा स्ट्राइक भी इस पारी में बिलाल के पास रहा है और ज्यादा रन भी उन्होंने बनाए हैं। विकेट की तलाश में इस समय विहान मित कुमार। अंदरूनी किनारा लगा था, क्या ये कैरी नहीं की या फिर कैच छूटा, ये देखना होगा। दूसरे की कोशिश, ओवर थ्रो हुआ और 2 रन मिलते हुए ये जो रन जाया कर रहे हैं फील्डर्स, हमने देखा है कि कैच छूट रहे हैं, ग्राउंड फील्डिंग भी उतनी अप टू द मार्क नहीं रही है अभी तक विहान मित कुमार की, ये काफी भारी पड़ सकता है।
अच्छी बात छेड़ी आपने। ये फील्डिंग जो है आपको टाइट रखनी है, आपको गेंदबाजी अच्छी है तो आपको फील्डिंग अच्छी करनी होगी। वेलकम दर्शन नाइक, आपका भी हार्दिक स्वागत है आमदार चषक 2017 में। आज सभी कमेंटर आज रहेंगे कमेंट्री बॉक्स में, आपका सभी का हार्दिक स्वागत है। दायरे के अंदर केवल 2 खिलाड़ी, शॉर्ट थर्ड मैन और शॉर्ट फाइन लेग। इस बार करारा ड्राइव, बिग बूमिंग ऑफ ड्राइव, लेकिन डीप में फील्डर मौजूद है। फिर से थोड़ा सा फंबल हुआ था लेकिन एक ही रन। कैप्टन कुमार थे लॉन्ग ऑफ की दिशा में, अपनी बाई तरफ जाते हुए गेंद को फील्ड किया उन्होंने। रन संख्या आगे बढ़ती हुई 36 रन बिना किसी नुकसान के। जबरदस्त शुरुआत महेंद्र स्पोर्ट्स की। बिलाल शेख 32 पर 2 जीवनदान के साथ। इस बार थोड़ा सा सम्मान देते हुए गेंद को हल्के हाथों से केवल दिशा दिखाई डीप पॉइंट पर 1 रन के लिए। स्ट्राइक अपने पास रखेंगे बिलाल अगले ओवर के लिए। 3 ओवर की समाप्ति, 37 रन बिना किसी नुकसान के। महेंद्र स्पोर्ट्स इस समय क्वार्टर फाइनल मुकाबला चलता हुआ भादवड़ के छत्रपति शिवाजी क्रिकेट ग्राउंड पर एमएलए ट्रॉफी 2017 का ये चौथा और आखिरी क्वार्टर फाइनल मैच है। 3 ओवर के बाद 37 रन बने हैं बिना कोई विकेट खोए महेंद्र स्पोर्ट्स के। आने वाले 2 ओवर्स में क्या होगा, किस तरह से बल्लेबाजी होगी, क्या कोई विकेट गिरेगा या नहीं, बताने के लिए तैयार हो रहे हैं माइक्रोफोन पर मेरे साथी कमेंटेटर संदेश पाटिल और उनके साथ जुड़ेंगे दर्शन नाइक। बहुत बहुत धन्यवाद अजय घरत। 3 ओवर की समाप्ति, महेंद्र स्पोर्ट जो टॉस हारकर पहले बल्लेबाजी करती हुई, रन संख्या 36 रन हो गए, 37 रन। अच्छी शुरुआत महेंद्र स्पोर्ट भादवड़ की। मित्रांनो, आमदार चषक 2017 मध्ये आजच्या शेवटच्या दिवशी परत एकदा सर्व तमाम उपस्थित या प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत करतोय। तसेच मंचावर उपस्थित आमच्या पाहुण्यांचं देखील मी परत एकदा हार्दिक स्वागत करतोय। सन्माननीय आमदार रुपेश दादा म्हात्रे आणि संजयभाई म्हात्रे, तसेच जय बजरंग कारोलीकडून महेंद्र स्पोर्ट आणि पप्प्या आणि सुजित याला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत। बी इंडियन संघाच्या कर्णधाराने टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचा आहे धनेश शिलवन कुकसे। आपण देखील टॉस मध्ये लगेच टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये बसायचं आहे आपण। यानंतर आपला सामनावर लक्षात घ्यायचं आहे आपण। सदर चालू असलेला सामना आपण पाहताय विहान मितकुमार टेमगर, त्याचबरोबर महेंद्र स्पोर्ट भादवड चांगला परफॉर्मन्स आतापर्यंत पाहायला मिळालेला आहे। 37 धाव संख्या आपण पाहताय महेंद्र स्पोर्ट संघाचे। येणारे 12 चेंडू आहेत, 12 चेंडू मध्ये ज्या प्रकारची नजर बसलेली आहे फलंदाज बिलाल शेख काय करतात पाहूया आपण। त्यांना साथ देत आहेत आकाश पाटील। गोलंदाजीमध्ये परिवर्तन होत आहे, श्याम चौधरी येतात गोलंदाजीसाठी। याच्या अगोदर देखील श्याम याने गोलंदाजी केली होती, 10 धावा दिल्या होत्या मागच्या षटकामध्ये आपण पाहतोय श्याम चौधरी याने। आता मात्र काय करतात पाहूया आपण श्याम चौधरी। तिसऱ्या पंचांची निश्चितच सुविधा झालेली आहे ग्राउंड पंचाने, लक्षात घ्यायचंय। पहिला चेंडू आरके पाटील स्टँड इन कडून लेफ्ट आर्म गोलंदाजी करतोय श्याम चौधरी। समोर असणार आहे हार्ड हिटर फलंदाज बिलाल शेख। वैयक्तिक 33 धावनं खेळत आहे खेळपट्टीवर। चांगली सुरुवात पाहायला मिळाली महेंद्र स्पोर्ट संघाकडून। अतिशय बरोबर संदेश पाटील, चांगली खेळी चालू आहे आतापर्यंत। मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, लिव्हिंग एज चेंडू हवेमध्ये। करेश मात्रे विकेट कीपर कोणत्या प्रकारची चूक करत नाही। पहिला विकेट पडतोय बिलाल शेख याच्या रूपात। अतिशय मोठा हादरा म्हणाले संदेश पाटील, अतिशय मोठा, कारण की बिलाल शेख चांगली खेळी करत असताना बाद झालेले। काल देखील बऱ्याच मॅच बघितल्या, चांगले चांगली फलंदाजी करत असताना जेव्हा मौका असतो, जेव्हा गरज असते तेव्हा बाद होतात। पहिला विकेट आपण पाहतो, विचार केला तर आउट होण्यापूर्वी बिलाल यांनी 33 धावा काढलेल्या आहेत आपल्या संघासाठी। संघाची धाव संख्या 37, म्हणजे 37 धावांमध्ये 33 धावा एकट्या बिलालच्या होत्या। आता मात्र नवीन फलंदाज खेळपट्टीवर येत आहे, रँकिंग नंबर 1 ऑलराउंडरच्या लिस्ट मध्ये असलेला हा फलंदाज गॅसुद्दीन एबी ऑफ भिवंडी। पाहूया, भरपूर अपेक्षा असतील आपल्या संघासाठी। येणारे 11 चेंडू आहेत अजूनही। नवीन येते फलंदाज भिवंडीचा एबी डिव्हिलियर्स,
या नावाने प्रसिद्ध आणि खरोखरच हा फलंदाज देखील गेसुद्दीन मैदानाच्या चारी बाजूने फटकेबाजी करण्यासाठी माहीर आहे। या सीझन मध्ये सर्वोत्कृष्ट फॉर्म मध्ये चालू असताना पहिल्या चेंडूवर मोठा स्लॉग सिक करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र हवं त्याचा बॅटवर येत नाहीये चेंडू, मात्र लेग बायचा इशारा करतायत। एक्स्ट्राची मदत धावसंख्या 38 होत आहे। दर्शन नाईक गॅसुद्दीन असा एक फलंदाज आहे, स्फोटक फलंदाज, ज्याच्या नावावर भरपूर विक्रम आहेत आणि स्ट्रगल करतोय आबामध्ये, कारण की जास्त संधी मिळाली नाहीये आमदार चषक 2017 मध्ये। चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे आणि चौथ्या षटकामध्ये कुठेतरी श्याम चौधरी एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय। त्याच्या समोर आकाश आहे। श्याम मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, गोलंदाज बरोबर भरपूर मेहनत घेतलेला आहे, शेवटच्या टप्प्यामध्ये पोहोचलेला आहे। शेवटचा आज सुपर संडे आपण पाहतोय। श्याम मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, श्याम चौधरी बिग विकेट घेतोय आपल्या गोलंदाजीमध्ये। गॅसुद्दीन भिवंडीचा एबी फलंदाज बाद होते। श्याम चौधरी टर्निंग पॉइंट म्हणावं लागेल। वोट कॅच दर्शन नाईक ज्या प्रकारे कॅच पकडले आहे, निश्चितच आता मात्र थोडासा मानसिक दबावामध्ये महेंद्र स्पोर्ट। विशेष म्हणजे संदेश पाटील तिन्ही झेल सर्कलच्या आतमध्ये पडलेले आहेत, कोणताही चेंडू सर्कलच्या बाहेर नव्हता आणि तिन्ही झेलपैकी 2 झेल श्याम चौधरी। अगदी बरोबर, फॉलो तर किती चांगला असेल गोलंदाजाचं। आपण पाहतोय चेंडू टाकल्यानंतर थोडासा पुढे निघतो आणि 30 सर्कल मध्ये झेल टिपतोय। हे विसरून चालणार नाही। मीत कुमार संघाकडे देखील चांगली फलंदाजी आहे। पिंटू पाटील लोकल बॉय आहे आणि या मैदानात नेहमीच चांगली फलंदाजी करते। करेशनी मागच्या सामन्यामध्ये खूप चांगली फलंदाजी केलेली आहे। हॅट्रिक वर आहे, पाहूया हॅट्रिक साजरी करते का ती देखील। ही मला तरी वाटेल मी सर्वात मोठी हॅट्रिक म्हणेल जर हॅट्रिक पूर्ण झाली तर, कारण की महेंद्र स्पोर्ट भिवंडीचा चॅम्पियन संघ आहे, रँकिंग नंबर टॉपचा नंबर 1 हा संघ आपण पाहतोय। आता मात्र थोडासा अडचणीमध्ये येते। अतिशय बरोबर, केदार पाटीलला देखील विसरता चालणार नाही संदेश पाटील। निश्चितच मॅन फ्रॉम झिडके केदार पाटील यावर्षी भरपूर फॉर्म मध्ये आहे। श्याम चौधरी लेफ्ट आर्म गोलंदाज आपण पाहतोय, पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होतोय। ऑफ स्टंपवर चेंडू सरेल, यष्टिरक्षक करेश मात्र याच्या हातामध्ये जातोय। निर्धाव चेंडू पाहतोय, अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळते श्याम चौधरी याची। अतिशय सुरेख गोलंदाजी माता होते। आता मात्र ग्राउंड्स मध्ये अतिशय जोरदाररित्या हवा चालू आहे। खरोखरच या हवेचा फायदा घेण्याचा प्रयत्न असेल का सचिन गायकवाड सिद्दीक बाबेच्या लँग्वेज मध्ये हवा और दवा वाले फलंदाज, मात्र हवा आणि दवा काढावं लागेल फलंदाजाला। हे बघितलं आपण, थोडासा उचली घेतोय चेंडू, निर्धाव चेंडू होतोय, म्हणजे या षटकामध्ये फक्त एक एक्स्ट्राची लेग बायची धाव जी आहे खर्च करतोय श्याम चौधरी। बिग ओव्हर मी म्हणेल विहान मितकुमार टेमघर संघासाठी। हे षटक तर मी म्हणेन की टर्निंग पॉइंट होऊ शकतं। जेव्हा सामना अतिटरीच्या होईल त्या क्षणी तर मी नक्की म्हणेन की हा जो षटक श्याम चौधरी तो टर्निंग पॉइंट होऊ शकतो, कारण की धावा देखील कमी दिलेत आणि सगळ्यात महत्वाचे 3 गडी बाद केलेले आहेत। अगदी बरोबर, 38 धावा आपण विचार केला तर 3 षटकामध्ये 37 धावा आणि या षटकामध्ये फक्त 1 धाव दिलेला आहे आणि तब्बल 3 विकेट घेतलेले श्याम चौधरी याने। बिग ओव्हर मी म्हणेल आजचा दिवस श्याम चौधरी याचा पाहायला मिळालेला आहे विहान मितकुमार टेमघर संघाकडून, कारण की शेवटचा अजूनही एक षटक असणार आहे। खेळपट्टीवर दोन्ही बलाढ्य आपण पाहतोय सुरेश पारधी आणि सचिन गायकवाड एक नामांकित असे फलंदाज आहेत, पिंच हिटर। आपण बघितलं सचिन गायकवाड असा एक फलंदाज आहे, स्फोटक फलंदाज आहे
आता मात्र ही चांगली रणनीती आहे महेंद्र स्पोर्ट्स संघाची, कारण की सूरज येतोय आणि सूरजच्या फलंदाजीसाठी हवेचा खूप लाभ भेटणार आहे. मात्र नॉन स्ट्रायकरला जो फलंदाज आहे सचिन गायकवाड त्याला हवेचा मात्र काहीच प्रकारचा फरक पडणार नाही. मात्र आता बघायचं श्याम चौधरीने खूप चांगली गोलंदाजी केली आणि तीच गोलंदाजी होते का शेवटच्या षटकात. बी इंडियन आणि धनेश इलेव्हन कुकसे, चला दोन्ही संघ कर्णधाराने टॉस बॉक्स मध्ये बसायचा आहे. यानंतरचा पहिला सेमीफायनलच्या सामन्यासाठी दोन संघांना मी आवाज देतो, बी इंडियन आणि धनेश इलेव्हन. निश्चितच दोन्ही कर्णधार आलेले आहेत. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, बंडी याच्या हातामध्ये चेंडू दिलेला आहे. पाहूया 6 चेंडू आहेत आपण पाहतोय महेंद्र स्पोर्ट्स संघाकडे. या 6 चेंडूमध्ये किती धावा जमा करतायत सुरेश पारधी आणि सचिन गायकवाड. पहिला चेंडू श्याम नाईक एन करून खेळण्यासाठी सज्ज होत आहे सुरेश पारधी. बंटी येतोय, बघूया बंटी वाजवतोय का घंटी का त्याचीच वाट. बंडी त्याची उठती का दांडी, बघूया. पहिला चेंडू सामना करते सुरेश. पहिला चेंडू आपण बघितला व्यवस्थितरित्या टाकला जातोय, निर्धाव चेंडू जात आहे. दर्शक देखील प्रतिसाद देतात गोलंदाजांना. अतिशय सुरेख चेंडू होता. संदेश पाटील ऑफस्टमच्या बाहेर फुलर लाईनचा चेंडू होता. खेळण्याचा कुठल्याही प्रकारचा प्रयत्न झाला होता. अपेक्षित नजरेने बघितलं होतं अंपायर केल्यानंतर, पण अंपायरने कुठल्या प्रकारची वाईटची घोषणा केली नाहीये, कुठल्या प्रकारचा सिग्नल दिला. निर्धाव आहे चेंडू. अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळते. गेल्या 7 चेंडूमध्ये फक्त एकच धाव मिळालेली आहे आतापर्यंत. बंडी पुन्हा ऑप्शनच्या बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न, बॅटची लिव्हिंग एज आपण पाहतोय. शॉर्ट फाईनली करून आपण पाहतोय शतरक्षक येतोय. तोपर्यंत एकच धाव मिळेल. धाव संख्या 39. 8व्या चेंडू नंतर जी धाव आहे अर्जित होते दर्शन नाईक. अतिशय खूप वेळानंतर एक धाव मिळते इथे आणि खरोखरच कुठेतरी आता महेंद्र स्पोर्ट नंबर 1चा संघ भिवंडी तालुक्यात. मात्र या सेमीफायनलच्या क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये कुठेतरी या 4थ्या आणि 5व्या षटकामध्ये खूप जास्त प्रयत्न करताना दिसतोय. अगदी बरोबर आहे. ज्या प्रकारची गोलंदाजी चालू आहे मला तरी वाटेल 50 धावापर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल महेंद्र स्पोर्ट्स संघाचा, ज्या प्रकारची फलंदाजी चालू आहे. बंडी 50 धावा करणे खूप गरजेचं आहे, तेव्हाच कुठेतरी चांगला फाईट होऊ शकते. कारण की चांगली गोलंदाजी आहे महेंद्र स्पोर्ट्स संघाकडे देखील, स्पेशली गेसुद्दीन. अगदी बरोबर आहे, चांगली गोलंदाजी आहे. बंडी फ्राईट मोर द विकेट. आपण बघितला करारा ऑर्डर पाहायला मिळते. एक्स्ट्रा कव्हर वाईट लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू जाते. चांगला क्षेत्रक्षम पाहायला मिळते. या चेंडूवर एकच धाव मिळेल. एक सिंगलनी हा आपण पाहतोय कन्वर्ट करतायत. धाव संख्या 40 होता आहे. येणारे अजून 3 चेंडू आहेत दर्शन नाईक. संदेश पाटील या षटकात जर मोठे फटकेबाजी झाली नाही तर कुठेतरी मात्र थोडासा दबाव, मानसिक दबाव जाणवेल तो महेंद्र स्पोर्ट्स संघाला नंतरच्या एंडला फिल्डिंग करताना. कॉम्प्लिमेंट येत आहेत. मोसिम मोहीम या स्पर्धेसाठी कॉम्प्लिमेंट पाठवत आहेत, धन्यवाद. आता मात्र मोठा फटका आपण पाहतोय आणि चेंडू खूप खूप कुठे दूर जाऊन लांब लचक पट्ट्यात आपण पाहतोय षटकार. अतिशय बरोबर संदेश पाटील, गिसुद्दीन कर्णधारांनी हा मी तरी म्हणेल पारधी याचा क्लास आहे. ज्या प्रकारचा हा शॉट सिलेक्शन केला होता मध्ये आपण दर्शन एक आपण बघितला. शॉर्ट पिच चेंडू होता आणि त्याला सीमेच्या बाहेर झलकून दिला होता. मिड विकेटच्या बाहेर षटकार. धाव संख्या आता मात्र वेगाने वाढते, ती म्हणजे 46. येणारे 2 चेंडू आणि स्ट्राईक वर पारधी एक इनफॉर्म फलंदाज अष्टपैलू कामगिरी केली या सीझन मध्ये. मात्र बंडी याच्या समोर आता मात्र मोर्चा खोलतायत. शेवटचे 2 चेंडू आहेत. पाहूया या 2 चेंडू मध्ये किती धावा जमा करतायत ते म्हणजे पारधी हा फलंदाज. श्याम नाईक यांकडून बंडी. पुन्हा एकदा मोठा फटका. बिग बिग बिगी षटकार. आमदार षटकार मी म्हणेल सुरेश पारधीच्या बॅट मधून. सुरेश पारधी ज्या कामासाठी पाठवलं होतं संदेश ते कामाला पूर्णपणे अंजाम देतोय आतापर्यंत. नाही ही वरतून ऑर्डर आली होती. बिलाल शेख यांनी जी फलंदाजी केली होती, बिलाल यांनी सांगितलं की तू आता मात्र थांबू नकोस, मला धावा पाहिजे तुझ्याकडून, आणि ते करून दाखवते सुरेश पारधी. बॅक टू बॅक दुसरा षटकार. हे आपण पाहू शकता. कॅमेरा वर्क, प्रिन्स मूवीज, किंग ऑफ भिवंडी नव्हे तर किंग ऑफ पूर्ण महाराष्ट्र मी म्हणेल, ज्या प्रकारचा लाईट टेलिकास्ट होत आहे. 2 षटकार लागल्यानंतर थोडीशी तिथे छोटी शॉर्ट मीटिंग बघायला मिळते.
4 ते 5 क्षेत्ररक्षक त्या गोलंदाज समजवताना की कशा प्रकारची गोलंदाजी करायची, कशा प्रकारचे पुढचे चेंडू हाताळायचे आहेत. कारण की इथून जर ज्या आणखी एखाद मोठा फटका मिळाला तर महेंद्र स्पोर्ट संघाला रोखणं खूप कठीण आहे. 52 धावा झालेल्या धावफलकावर 52 रन्स. महेंद्र स्पोर्ट टॉस आल्यानंतर प्रथम फलंदाजी करते. आपण पाहताय या इनिंग मधील शेवटचा चेंडू आहे आणि पारधी हॅट्रिक वर आहे. पाहूया हॅट्रिक पूर्ण करतोय की बंडी हा डॉट चेंडू काढतोय. बंडी राऊंड द विकेट येतोय. श्याम नाईक कडून सामना करतो लेफ्ट हँड फलंदाज सुरेश पारधी, मॅन फ्रॉम जांभूळपाडा. मोठा फटका आणि हॅट्रिक. ज्या धावांची गरज होती पारधी कडून त्या 3 षटकारामध्ये उचल करतोय बंडियाच्या षटकामध्ये. मी डीजेला थांबवेल मी दर्शन नाईक, कारण की ज्या प्रकारची फलंदाजी केलेली आहे सुरेश पारधी याने, धावांवर स्ट्रगल करत होता महेंद्र स्पोर्ट हा संघ. फक्त 3 चेंडू खेळायला मिळाले सुरेश पारधीला आणि 3 षटकार ठोकले. दर्शन नाईक काय म्हणशील फलंदाजीच्या बद्दल? सुरेश पारधीने टोटल 4 चेंडू खेळलेत आणि त्याच्यामध्ये 19 धावा बनवल्यात. अतिशय जबरदस्त फलंदाजी, शॉर्ट खेळी होती, मात्र खूप चांगली प्रकारे फलंदाजी करताना एकूण 19 धावा जमा केल्या आपल्या संघाने आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचवली ती 58 आणि 59 धावांचं एक आता चांगलं टार्गेट ठेवण्यात आलं. कारण की या धावा कमी देखील नाहीत आणि जास्त देखील नाहीत, मात्र कुठेतरी महेंद्रसाठी एक चांगली जमेची बाजू आहे. अगदी बरोबर. 59 धावांचं आव्हान आहे. मी तुम्हाला घेऊन जातोय डॉक्टर मोरेश्वर गवळी सरांकडे टॉस बॉक्स मध्ये. ओ टू डॉक्टर गवळी सर. धन्यवाद संदेश पाटील. मान्यवर कक्षामध्ये आता ज्यांचं आगमन झालेले सन्माननीय शनिवारजी वाकडे साहेब, त्याचबरोबर एलकुंदे गावचे समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते आत्मारामजी वाकडे साहेबांना विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायचे. आपण नाणेफेक करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. दोन्ही संघाचे कर्णधार होजेल भावेश पवार, धनेशीलम कुक्षे संघाचे कर्णधार, आपलं हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर होजेल बी इंडियन संघाचे कर्णधार, आपलंही मनापासून हार्दिक स्वागत आहे.
जो अच्छा खेलेगा वो जीतेगा. ऑल दी बेस्ट. आपकी टीम के लिए भी शुभकामनाएं. मित्रांनो, यानंतर पहिला सेमीफायनलचा सामना जो होणार आहे त्याची नाणेफेक झालेली आहे आणि नाणेफेक जिंकून पांडुरंग धर्मा पाटील फॅम टीम धनेश इलेव्हन कुकसे संघाचे कर्णधार भावेश पवार यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि फलंदाजी करण्यासाठी हबीबभाई अन्सारी फॅम टीम बी इंडियन संघाला आमंत्रित केलेला आहे. मी आपणास कॉमेंट्री बॉक्स मध्ये घेऊन जातोय. त्या ठिकाणी आमचे सर्व समालोचक कॉमेंट्री करण्यासाठी सज्ज आहेत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद मोरेश्वर गवळी सर. मित्रांनो, पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये क्रिकेट के रंग महिंद्रा स्पोर्ट्स के संघ सन्मान्य आमदार चषक 2017 मध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. आज स्पर्धेचा सलग 8वा दिवस आपण पाहतोय. निश्चितच आज स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. आपण पाहत आता सन्मान्य आमदार चषक 2017 जे आव्हान ठेवले गेलेले आहे ते 59 धावांचं आणि कौशल भाऊ मात्रे कारोली याच्याकडून महेंद्र स्पोर्ट्स संघाला ऑल द बेस्ट आलेला आहे. तसेच पप्प्या खारीक सुजित नाईक यांना देखील जय बजरंग कारोली संघाकडून हार्दिक शुभेच्छा आलेत. दोन्ही सलामीर मैदानात आलेले आहेत. विहान अमित कुमार संघाचे चांगलं प्रदर्शन या आधीच्या सामन्यामध्ये विहान अमित कुमार संघाने केलं होतं. पायनर सारख्या बलाढ्य संघाला पराभूत केलं होतं. प्रथम फलंदाजी करताना महिंद्रा स्पोर्ट्स संघाने आपल्या धावफलकावर 58 धावा झळकवल्या होत्या आणि 59 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे विहान अमित कुमार या संघासमोर. नुकतंच आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आगमन झालेल्या निश्चितच स्वीट व्हाईस ऑफ मुंबई हरीश पंड्या सरांचं आपलं हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर मॅजिकल व्हाईस ऑफ मराठी डॉक्टर मोरेश्वर गवळी सरांचं आगमन झालेलं आहे. त्यानंतर लोकल बॉय दर्शन नाईक संदेश पाटील, त्यानंतर अजय घरत, सर्वांचं पुन्हा एकदा सन्मान्य आमदार चषक 2017 मध्ये हार्दिक स्वागत आहे. आमचे एक्सपर्टचा स्कोरर मॅनेट गोल्डन फिंगर साहेबा मोमीन यांचंही हार्दिक स्वागत आहे. सुभाष धुमाळ, मी एक सांगू इच्छितो, हरेश पंड्या सरांना मी लहानपणापासून कॉमेंट्री करताना ऐकायचो चॅलेंज आहे ग्राउंडवरती आणि त्यांच्यासोबत आज आमदार चषकामध्ये पहिल्यांदा आम्हाला बसून कॉमेंट्री करण्याची किंवा त्यांच्या बाजूला बसून त्यांची कॉमेंट्री ऐकण्याची संधी जी मिळाली त्याबद्दल मी खूप खूप आभार व्यक्त करतोय त्यांचं आणि आमदार चषकात आमदार साहेबांचा देखील. निश्चितच दर्शन का तुला आणि मला एकंदरीत पहिल्यांदाच हरीश पंड्या सरांच्या जोडीला समालोचन करण्याची संधी मिळालेली आहे. हे निश्चितच दोघांचं भाग्य आहे. एक प्रकारचं ते ड्रीम होतं आणि ते सक्सेसफुल झालेले आहेत आणि अपेक्षा नव्हती केली की ते होईल. ते आज अनपेक्षितरित्या आमदार चषकांच्या माध्यमातून ते पूर्ण होत आहे. निश्चितच जे स्वप्न आपण बघितलं होतं तो मात्र पूर्ण झालेलं आहे. तर बोलूया सामन्याकडे. बॅक टू क्रिकेट नाव. दोन्ही सलामीर मैदानात सज्ज झाले आहेत आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज गेसुद्दीन. पहिला चेंडू चांगला चेंडू हाताळला गेला होता. फलंदाजाला चेंडू समजला नव्हता. मात्र एक धाव पूर्ण करतात फलंदाज. अकाउंट ओपन होतंय विहान अमित कुमार या संघाचं. बायचा इशारा होतोय पंचांकडनं. अतिशय बरोबर अकाउंट ओपन झालेले. मात्र तेवर बघू शकता तुम्ही श्याम चौधरीचे चांगली गोलंदाजी केली. आपल्या एका षटकामध्ये त्यांनी 3 महत्त्वाचे फलंदाज बाद केले होते आणि मात्र एक धाव दिली होती. त्या 3 एका षटकामध्ये गेसुद्दीन, बिलाल शेख आणि आकाश सारखे 3 महत्त्वाचे पूर्ण फलंदाज बाद केले. गोलंदाजी खूप चांगली कामगिरी आणि फलंदाजीमध्ये बघूया कशा प्रकारे कामगिरी करतोय तो श्याम चौधरी. मात्र पहिला चेंडू आक्रमक पवित्रा घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि आता मात्र नॉन स्ट्राईक हँडला तो स्ट्राईक हँड घेतो. करेश हा लोकल बॉय आहे. करेश देखील एक तंत्रशुद्ध फलंदाज आहे. टेनिस आणि लेदर या दोन्ही क्रिकेटमध्ये तो चांगल्या प्रकारची फलंदाजी करतोय. अपेक्षा असतील करेशकडून त्याच्या संघाला आणि त्याचे इथले लोकल जे प्रेक्षक आहेत त्याच्याकडून. सचिनला मात्र डीप थर्डमॅनला धाडलेलं. यावेळी मात्र त्याच दिशेने चेंडू डोलवला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय बाहुबली ऑफ भिवंडी सचिन गायकवाड कडून डीप थर्डमॅनला. मात्र एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजाला. चांगल्या रीते लेग कटचा फटका बघितला होता म्हणून बॅक फुटवर थोडा जाऊन त्या चेंडूला लेग कट केला होता. आज मैदानामध्ये बघू शकता हवा अतिशय वेगाने वाहते आणि त्या हवेचा खूप फायदा घेतला शेवटच्या षटकामध्ये स्पेशली सुरेश पारदेनी. लगातार 3 षटकात टोलेजंग मारले होते आणि तिथून संघ कमबॅक केला आहे. निश्चितच
यावेळी मात्र हुक केलेला चेंडूला आणि निश्चितच चेंडू जातोय शिमारशेवार षटकारासाठी. मिस टाइम स्ट्रोक होता मला तसं म्हणावं लागेल, परंतु मी अगोदरच म्हटलंय हवा आहे, हवेचा फायदा घेण्यासाठी जो पाठवला होता श्याम चौधरी त्याचा फायदा होतोय. मात्र या कोलीवाऱ्याची शान आई तुझं देऊला, या कोलीवाऱ्याची शान आई तुझं देऊला, आमचे कोली लोकांचा मान. श्याम चौधरीचं एक सांगितलं तर बघू शकता कशा प्रकारे स्ट्रोक केला होता. हवा तसा बॅटवरती आला होता, मात्र हवा इतक्या वेगाने वाहते की त्या हवेच्या साहाय्याने चेंडू सीमापार जातो षटकार. श्याम चौधरी यांनी या आमदार चषकामध्ये विहान मीत कुमार संघासाठी आतापर्यंत सर्व सामन्यामध्ये खूप चांगली फलंदाजी आणि खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे. निश्चित एकंदरीत दोन्ही फलंदाजाने चांगली फलंदाजी केलेली आहे. मागच्या सामन्यामध्ये बघितलं बलाढ्य फायनल संघाविरुद्धही या दोन्ही सलामीवीरांनी चांगली सलामी दिली होती आणि चांगलं फाउंडेशन निर्माण केलं होतं आणि तिथूनच जवळजवळ सामना जिंकण्याकडे अग्रेस केलं होतं विहान मीत कुमार या संघाने. मात्र अतिशय जबरदस्त गोलंदाज देखील आहे समोर. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता. आता मात्र एक चांगला क्रिकेट होतोय कारण की गेसुद्दीन हा एक देखील फायटर क्रिकेटर आहे. या हंगामात सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि सर्वोत्कृष्ट ऑलराऊंडर रँकिंग मध्ये प्रथम क्रमांकावरती आहे. त्याची गोलंदाजी त्याची फलंदाजी शैली खूप वरचढ आहे. यावेळी मात्र चेंडू पडल्यानंतर अनपेक्षितरित्या बाउन्स होतोय, उचली घेतोय आणि स्विंग देखील होतोय. 3 प्रकारचे चेंडू बघितले आपण, बाउन्स, स्विंग आणि वेग या तिघांचं मिश्रण चांगलं खूप आपल्या गोलंदाजीमध्ये करतोय आणि हा एक चतुर गोलंदाज आहे हे विसरता कामा नये. भले पहिल्या चेंडूवर षटकारला तरी कमबॅक कसं करायचं हे गेसुद्धा चांगला माहिती आहे. बघू शकता चेंडू पडला आणि उसळला आणि स्विंग देखील झालेला आहे. या गोलंदाजाकडे क्षमता आहे प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या पद्धतीने हाताळण्याची. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यावेळी मात्र चेंडूला लॉफ केलेला आहे, चेंडू हवेत आहे, चेंडूवाली क्षेत्ररक्षक येतोय मात्र झेल सोडला जातोय, जीवदान मिळतोय फलंदाजाला आणि ही झेल मात्र सुभाष धुमाळ महाग ठरू शकते. श्याम चौधरीला विसरून चालणार नाही. एक फटकेबाज फलंदाज आहे. मिस टाइम स्ट्रोक होता. अनपेक्षितरित्या आकाश त्या चेंडूवरती येऊ शकला नाही. थोडासा कॉन्फिडन्स लेवल तिथे कमी पडताना दिसला. आखरे बघू शकता चेंडू बराच वेळ आकाशात होता आणि अपेक्षा केली जात होती की हवेच्या साहाय्याने चेंडू माझ्याकडे येईल, परंतु चेंडू तितका लवकर आला नाही आणि चूक करतो आकाश. आणि ही चूक किती महाग ठरेल हे येणारे पुढचे काही षटक सांगतील आपल्याला. निश्चित ज्याप्रमाणे विलाल शेखचं झेल सोडल्यानंतर विलाल शेख यांनी चांगली इनिंग पेश केली होती 33 धावांची, त्याप्रमाणे महाग ठरू शकते. कारण श्याम चौधरी असा फलंदाज आहे ज्याच्याकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. मित्रांनो, आमदार चषक 2017 मी परत एकदा तमाम उपस्थित मोठ्या संख्येने प्रेक्षकांचे मंचावर उपस्थित पाहुण्यांचं हार्दिक स्वागत करतोय. सन्माननीय आमदार रुपेश दादा म्हात्रे आणि लायन ऑफ भिवंडी संजय म्हात्रे यांच्याकडून. मित्रांनो, प्रेक्षकांसाठी एक सुवर्ण संधी आहे. आरके पाटील स्टँड जे आहे त्या ठिकाणी जर प्रेक्षकांनी झेल घेतला म्हणजे सीमारेषेच्या बाहेर तर आमचे सन्मान निलेशजी जोशी, प्रवीणजी गुळवी यांच्याकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. त्याचबरोबर प्रेमनाथजी नाईक यांनी यापूर्वीच 500 रुपयाचं पारितोषिक ठेवलेलं आहे. म्हणजे आपण 2500चे मानकरी होणार आहात. मात्र आरके पाटील स्टँडमध्ये 2500 आहेत. स्वर्गीय श्याम नाईक गॅलरी या ठिकाणी 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. निलेश जोशी त्याचबरोबर प्रवीणजी गुळवी यांनी 2000 रुपयाचं पारितोषिक प्रेक्षकांसाठी ठेवलेलं आहे. आपण जर आरके पाटील स्टँडमध्ये झेल घेतला तर प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. बघा प्रेक्षकांनो, आरके गॅलरीमध्ये जे प्रेक्षक आहेत मोठ्या संख्येने प्रेक्षक दिसतात आणि तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. तब्बल 2000 आणि अगोदरच 500 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय प्रेमनाथ नाईक यांनी लावण्यात आलेलं आहे. म्हणजे 2500चं पारितोषिक आहे एक झेलसाठी. तुम्ही एक पकडा की 2 पकडा, पारितोषिक नक्कीच मिळणार. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट थर्डमॅनला चेंडू अडवला जातोय तोपर्यंत निर्धाव चेंडूची समाप्ती होते. जांभूळपाडा एक्सप्रेस सुरेश फारदे दुसरं षटक घेऊन आलेला आहे. मला वाटतं दर्शन नाईक आणि सुभाष धुमाळ आरके पाटील स्टँड आहे जे यानंतर जो सामनावर आहे बीएनए संघाचे जे पाठीराखे आहेत त्यांचं हे मनपसंत स्टँड आहे. अतिशय बरोबर. इथे काही स्टँड आहेत ते नेहमी एक जेव्हा जयदुर्गा बी खेळायची तेव्हा आरके पाटील स्टँड हा भरायचा आणि समोर बीएनए नसली की श्याम नाईक गॅलरी भरून जायची. यावेळी मात्र मिड विकेटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न निश्चितपणे केला गेला होता. सुभाष धुमाळ मी तर म्हणे लॉलीपॉप फुलटॉस चेंडू होता. षटकार जाऊ शकला असता, मात्र मिस टाइम स्ट्रोक होतोय आणि करेश स्वतः नाराज होते आपल्यावरती की हा चेंडू माझ्या हातून कसा सुटला.
खराब शॉट सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळते. फटका खेळण्यासाठी शॉट सिलेक्शन एक महत्त्वाचा फॅक्टर असतोय. जर तुम्हाला ड्राईव्ह करायचं असेल तर बरोबर डोळ्यांच्या खाली ड्राईव्ह फटका खेळावा लागतोय. तुम्हाला हुक जर फुल खेळायचा असेल तर चेंडूच्या लाईनपासून वेगळे किंवा चेंडूच्या लाईनमध्ये येऊन हा फटका खेळायचा असतो. वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक आपलंही हार्दिक स्वागत आहे. वेलकम. एक चूक किती माग ठरू शकते. हे क्रिकेट असो जीवन असो की तुम्ही ड्राईव्ह करत असताना ड्राईव्ह ती चूक असो ती चूक खूप कधी माग ठरते. श्याम चौधरी सुरेश सामनावीर फलंदाज श्याम. यावेळी मात्र करारा ड्राय आपण पाहतोय. कव्हर ड्रायचा फटका. चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त एकच धाव. गेसुद्दीन बघा चांगलं क्षेत्ररक्षण म्हणजे मुद्दाहून चेंडू सोडला होता की दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि कुठे ते धाव बाद केला होऊ शकतो. काही क्षेत्र कसे असतात की जाणून बुजून क्षेत्ररक्षण खराब करतात आणि नंतर तिथून एक चांगली फेकी होते. ही रणनीती असते प्रत्येक क्षेत्ररक्षकाची. आणि गेसुद्दीन सारखा खेळाडू हा तर माइंडने देखील खेळतो आणि फिल्डिंगने देखील खेळतोय. निश्चितच असं म्हटलं गेलंय क्रिकेट केवळ मैदानामध्ये नव्हे तर मैदानावर मनामध्ये खेळला जातोय. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न सफल क्रॉस झाला होता. पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू. बॉडी लँग्वेजला ओळखून गोलंदाजी केली जाते. गोलंदाजाकडून एक चतुर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सुरेश फारदे. अतिशय बरोबर. आता करेश म्हात्रेची फलंदाजी बघा. करेश म्हात्रेकडे ॲबिलिटी खूप चांगली आहे. एक तंत्रशुद्ध फलंदाज. लेदर क्रिकेटचाही चांगला अनुभव आहे. मात्र आतापर्यंत त्याची फलंदाजी शैली बघितली तर मिड विकेट आणि लॉंग ऑन या दोन्ही क्षेत्रामध्ये फटकेबाजी करण्याचा त्याचा प्रयत्न केला जातोय. वेलकम शाहिद खान. आज हॅन्सम पर्सनॅलिटी दिसतात. अतिशय सुंदर अशी वेशभूषा. यावेळी मात्र सफल क्रॉस ऑन केल्याचा प्रयत्न. सुदैव की एष्ट्याना चेंडू धडकला नाही. फक्त एक धाव घेण्याची संधी मिळते. पंचांचा बायचा इशारा होतोय. धावसंख्या आपण पाहतोय 13 आव्हान आहे ते 59 धावांचं. आपण शेवटचा क्वार्टर फायनलचा सामना पाहतोय मित्रांनो. महिंद्रा स्पोर्ट्स विरुद्ध विहाना अमित कुमार या दोन संघादरम्यान. यानंतर पहिला सेमीफायनलचा सामना धनेश एलेवन विरुद्ध बीएनडीएन या दोन संघादरम्यान पाहणार आहोत. अतिशय बरोबर. यानंतर अतिशय मोठी लढत आहे आणि प्रेक्षकांची गर्दी हळूहळू वाढत आहे. पार्किंग झोन मध्ये आमच्या गाड्यांसाठी गाड्या पार्किंगला जागा नाहीये. पण एक विनंती असेल सरकारने गाड्या अशा पार्किंग करा की कोणाला त्रास होऊ नये. यावेळी चेंडूला फुल केलेला आहे. फुल पॉवरफुल आणि सक्सेसफुल चेंडू शिमारेच्या बाहेर होतोय. गुल. या गोलीबाराची शान आई तुझं देऊला. या गोलीबाराची शान आई तुझं देऊला. आमची कोणी लोकांचा मान आई तुझं देऊला. या टेमगर गावाची शान श्याम चौधरी असंच म्हणायला येईल. कारण की श्यामचा झेल सोडला होता आणि तो झेल किती माग ठेवू शकतो. हा चेंडू जो षटकार ढारला बघू शकता. पक रिप्ले मध्ये जोरदाररित्या हुक केला होता त्या चेंडूला. ताकद जास्त धावण्यात आली होती या फटक्या मागे. कारण की हवेच्या विरुद्ध दिशेने फटकेबाजी करतायत आणि ज्या फटक्याची आवश्यकता होती तो फटका फेस करतोय फलंदाज श्याम चौधरी. या षटकारांनी धावसंख्या वाढून होतोय ती 19. मित्रांनो आज 2 एप्रिल आजच्या दिवशी 1899 मध्ये साऊथ आफ्रिकेचा संपूर्ण संघ इंग्लंड विरुद्ध टेस्ट मध्ये अवघ्या 35 धावांवर ऑल आउट झाला होता. मात्र टेस्ट क्रिकेटमधल्या निच्चांक धावसंख्येचा जो रेकॉर्ड आहे तो न्यूझीलंड संघाच्या नावे आहे. जो संघ इंग्लंड विरुद्धचा 26 धावांवर ऑल आउट झालेला आहे. आजच्या दिवशी 1981 मध्ये ऑस्ट्रेलियन कर्णधार मायकल क्लार्क याचा जन्म झाला होता. ज्याने टेस्ट डेब्यूटमध्ये इंडिया विरुद्ध शतक आणि 2015चा वर्ल्ड कप त्याच्याच कर्णधार पदाखाली ऑस्ट्रेलियन संघाने जिंकला होता. आजच्या दिवशी 1988 मध्ये वेस्ट इंडिजचा गोलंदाज कॅटेले एम्ब्रोज याने पाकिस्तान विरुद्ध आपला वन डे डेब्यू केलं होतं. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा होतोय. आणि मित्रांनो आजच्या दिवशी 1996 मध्ये धावसंख्या ती 19. 1996 मध्ये सनत जयसूर्य यांनी 48 चेंडू मध्ये निश्चितच जलद शतक ठोकण्याचा रेकॉर्ड केला होता पाकिस्तान विरुद्ध. 3 षटकामध्ये 40 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे आस्किंग रन रेट जर आपण बघितलं आवश्यक धावगती 13.33. आणि मित्रांनो आजच्या दिवशी भारतीयांच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट म्हणजे 2011चा वर्ल्ड कप आजच्या दिवशी महेंद्रसिंग धोनीच्या संघाने श्रीलंका संघाला वानखेडे स्टेडियमवर पराभूत करून जिंकला होता. महेंद्रसिंग धोनीने कुशाला शेखराच्या गोलंदाजीवर षटकार ठोकून निश्चितपणे दुसरा वर्ल्ड कप 1983 नंतर भारताला जिंकून दिला होता. ती घटना आजच्या दिवशी घडली होती. आता 2 एप्रिल 2011.
आता मात्र आमच्या समालोचन कक्षामध्ये आगमन होत आहेत व्हॉइस ऑफ ठाणे जिल्हा सिद्दीक बाबे सर. आज सगळेच कॉमेंटेटर आज इथे उपस्थित आहेत आणि उर्वरित 18 चेंडू आणि विजयासाठी धावा हवा आहेत त्या 40 आणि पॉवर प्लेचा षटकाला देखील प्रारंभ होत आहे. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाज गेसुद्दीन आणि फटकेबाजीसाठी करण्यास तयार करेश म्हात्रे यांना ऑस्ट्रेलियाला धडाकेबाज फलंदाज चांगली फलंदाजी करताना श्याम चौधरी. आता मात्र सुंदर त्या ड्राईव्ह केलं होतं, बॅकफुटवर जाऊन हलक्या हाताने ड्राईव्ह केला होता तिथे करेशाने आणि स्ट्राईक फक्त रोटेट करण्याचा प्रयत्न केला गौडी सर, कारण की श्याम चौधरीकडे जितकी जास्त स्ट्राईक राहील तेवढं चांगलं राहील ते विहान मितक्रिमांसाठी. चांगली फटकेबाजी करतो आतापर्यंत. नक्कीच जर श्याम चौधरी जर शेवटच्या षटकापर्यंत खेळपट्टीवर राहिला तर कदाचित आपल्या संघाला तो मात्र सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवून देऊ शकतो. एक मात्र आहे, महिंद्रा स्पोर्ट्स संघाला जर सेमीफायनल पोहोचायचं असेल तर नक्की श्याम चौधरीला लवकर बाद करावा लागेल आणि विहान मितकुमार संघाला जर सेमीफायनलमध्ये प्रवेश करायचा असेल तर श्याम चौधरी याला जास्तीत जास्त वेळ खेळपट्टीवर थांबावं लागेल. हा चौथा सामना खेळतोय. प्रत्येक सामन्यामध्ये श्याम चौधरी यांनी अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केलेली आहे. अतिशय बरोबर गवळी सर. अजूनही येणाऱ्या फलंदाजीमध्ये पिंटू पाटील हा एक अतिशय चांगला फलंदाज आहे आणि पिंटू पाटील या ग्राउंडवरती रेकॉर्ड देखील चांगला आहे. गेसुद्दीन टू श्याम, फुल टच चेंडू भिडकावून देण्याचा प्रयत्न केला, व्यवस्थित टाइम झाला नव्हता, तिथे चांगलं क्षेत्ररक्षण होते सुरेश पारदे याचा आणि आपल्या संघासाठी नक्कीच 3 धावा वाचवल्यात. मात्र फुल टच चेंडूचा हवा तसा समाचार घेता आला नव्हता. फुलर लेन चेंडू वेगाने आला होता म्हणून तेवढा काही जास्त व्यवस्थित टायमिंग करू शकला नाही आणि 1 धाव मिळते. दर्शन फटका चांगला होता, मात्र जागा जी निवडली होती थोडीशी चुकीची होती, प्लेसमेंट तितकं चांगलं नव्हतं. आणि दुसरी एक गोष्ट महत्वाची आहे की क्षेत्ररक्षण अतिशय चांगल्या दर्जा झालेलं आहे. सुरेश पारदे यांनी क्षेत्ररक्षण केलेलं आपल्या संघासाठी 3 धावा वाचवतोय. आता मात्र पॉवर प्ले मध्ये आतापर्यंत चांगली गोलंदाजी चालू आहे गेसुद्दीन याची, की हेच जे षटक आहे गवळी सर इथून बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतील सामना कुठल्या संघाच्या बाजूने झुकतोय. कारण की या षटकात जर धावा आल्या तर विहान मितकुमार संघाला विजयाच्या समीप जाऊ शकतात. जर या षटकात जर धावा न येता गडी बाद झाले तर मात्र महिंद्रा स्पोर्ट्स संघ हा अजूनही वरचढ ठरू शकतोय. आता मात्र व्यवस्थित त्या चेंडूला लॉंग ऑफच्या वरून धाडलेला आहे आणि चेंडू सीमा पार जातोय 4 धावांसाठी. पंचवीस धावा झाल्या. टिपिकल पॉवर प्लेचा फटका आपण मिड ऑफच्या वरून मारलेला फटका आणि चेंडू जातो वाईड ऑफ लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. निम्मा पल्ला पार केलेला आहे. अतिशय सुरेखरित्या त्या चेंडूला टोळा होता. टिपिकल पॉवर प्लेचा स्ट्रोक करेश म्हात्रे याच्या बॅट मधून. आता मात्र मॅनाच्या बेला झेल उडतोय आणि तिथे अतिशय सुरेखरित्या शॉर्ट फाईन लेगला अजितच्या हातातून सुरेख झेल, जबरदस्त फिल्डिंग. आता मात्र महिंद्रा स्पोर्ट्स नंबर 1 चा संघ का आहे हे दाखवून दिलंय, रोखून दिलं त्या झेलवरती आपल्याला. मध्ये पाहू शकता बॅटच्या वरच्या अशाला लागून चेंडू आणि अप्रतिम लेग स्लिपला उभा असलेला अजित याने अप्रतिम झेल घेतलेला. जेव्हा सामना दर्शन अटीतटीचा असतो त्यावेळेला असे झेल जे असतात ते फार निर्णायक ठरतात. अतिशय बरोबर, का की करेश देखील आता चांगल्या लय आणि लेंथ मध्ये फलंदाजी करायला सुरुवात झाली होती आणि आता मात्र बघू शकता त्याची वरची एज घेऊन गेला तर चेंडू सुधीच्या वरून आणि अजित बघू शकता कुठल्याही प्रकारची चूक नसता झेपावत तो झेल पकडला आणि एक मोठा हादरा लागतोय तो विहान मितकुमार संघाला. करेशाच्या पहिला हादरा लागतोय. पहिली गोष्ट म्हणजे आता मात्र एक चांगला निर्णय म्हणजे राहुल याची बढती दिलेली आहे. राहुल एक पिंच हिटर आहे, फटकेबाज फलंदाज आहे. स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप, कारण यानंतर येणारा पिंटू, कारण स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे विहान मितकुमार. पिंटू पाटील देखील विसरून जमणार नाहीये. एक खरोखरच चांगला फलंदाज आहे आणि त्याच्याकडून अपेक्षा असतील. आता मात्र सुंदररित्या टोळल्याने अतिशय सुरेख झेल, पूर्णपणे चार्ज आहे महिंद्रा स्पोर्ट भादोडा संघ. आता आकाश मात्र कुठल्याही प्रकारची चूक नाही. पहिली चूक जी केली होती आकाशाने त्या चुकीचं पूर्णपणे भरपाई केली या झेलमध्ये.
आता रिप्लेमध्ये अतिशय सुंदर कॅमेरावर बघतोय आपण त्यांच्या माध्यमातून काय झेल तिथे पकडलाय आकाशाने. बघू तिथं अँगल चेंज करताना आमचे सर्व कॅमेरामॅन ज्यांनी खरोखरच या आमदार चषकामध्ये खूप चांगले त्या काम केलेलं आहे. फुल टच चेंडू होता, त्याला कव्हर्समध्ये गॅपमध्ये मारण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र थेट आकाशाच्या हातामध्ये चेंडू होता. अतिशय सुरेख झेल, अप्रतिम झेल. शॉट एक्स्ट्रा सर्कलच्या आतमध्ये स्वतःला झोकून दिलं होतं, लोळण घेत झेल घेतला आणि ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेटही प्राप्त केलेली आहे. बाद होते राहुल, शून्यावर बाद होते. दर्शन नाईक बॅटिंग पॉवर प्लेचं हे फार महत्त्वाचं असतं. फलंदाज बऱ्याचशा वेळेला बाद होण्याची शक्यता फार असते. कित्येक वेळा आपण पाहतोय की फटकेबाजी बघायला मिळते, पण बॅटिंग पॉवर प्ले मध्ये फलंदाज सुद्धा बाद होताना बऱ्याच वेळा दिसतात. अतिशय बरोबर. हॅट्रिक वर आहे गेसुद्दीन. फुल टच चेंडू आणि भिरकावून दिलेला आहे त्या चेंडूला सीमारेषेच्या बाहेर षटकार. मी म्हटलं होतं पिंटू पाटील हा निर्णायक ठरू शकतो. हा असा एक फलंदाज आहे, हा कधीही सामन्याला कलांटी देऊ शकतो. त्याला फरक पडत नाही की तो विकेटच्या हॅट्रिकवर होता. तीन षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. धाव संख्या बघू शकता धाव फलकावरती 31 धावा, 2 गडी बाद झाल्यात. पुढील 2 षटकामध्ये काय होतं हे सांगण्यासाठी मी आमंत्रित करतोय डॉक्टर गवळी सर आणि त्यांच्यासोबत त्यांना साथ देतील द वॉइस ऑफ मुंबई हरीश पांड्या सर. धन्यवाद दर्शन नाईक. एक रंगतदार सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय, कारण 31 धावा झालेल्या आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर अजून जिंकण्यासाठी 2 षटकामध्ये 28 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 28 धावांची. आणि संघाची प्रमुख बिनीची जोडीची मठ संबोधलं जातात ती खेळपट्टीवर आहे पिंटू, त्याचबरोबर श्याम चौधरीने या स्पर्धेमध्ये खूप प्रोत्साहित केलं आणि खूपच चांगली फलंदाजी केली. प्रत्येक सामन्यात चांगले फलंदाजी. पहिल्या सामन्यामध्ये 11 धावा, दुसऱ्या सामन्यामध्ये 19 धावा आणि तिसऱ्या सामन्यामध्ये मला वाटतं 38 धावा कुठल्या होत्या. आणि ह्या सामन्यामध्ये सुद्धा एक चांगली फलंदाजी करतोय. ही एक जमेची बाजू. आणि पिंटू सुद्धा कुठल्या क्षणी मोठे फटके खेळू शकतो याचा प्रत्यय पहिल्या चेंडूला आलेला आहे. यस, दोनों बैट्समैन के पास क्षमता है अच्छे स्ट्रोक्स लगाने की. आप देख रहे हैं क्रिकेट के रंग महिंद्रा स्पोर्ट्स के संग आखिरी क्वार्टर फाइनल मुकाबला MLA ट्रॉफी 2017 का. पाहू शकता आपण आंतरराष्ट्रीय स्कोरबोर्ड प्रमाणे करेश 8 चेंडूवर सामना केला, 8 धावांवर कॅचआउट झाला होता. त्यानंतर श्याम खेळी 17 धावा, 8 चेंडूमध्ये 17 धावा पटकवल्यात. राहुल शून्यावर कॅचआउट झालेला आहे. पिंटू याने पहिल्या चेंडूवर षटकार मारलेला आहे आणि संपूर्ण श्रेय प्रिन्स मिळवला जात आहे. 28 धावांची आवश्यकता 12 चेंडूमध्ये. नीड 28 रन्स फ्रॉम 12 बॉल्स. टारगेट इज 59. बिल्कुल, अभी भी मुकाबले में काफी जान बाकी है क्योंकि 28 रन चाहिए और राज बावलिया को गेंदबाजी के लिए लगाया गया है. ये बहुत ही इंपॉर्टेंट ओवर है क्वार्टर फाइनल का. राज येतोय, राज बावलिया गोलंदाजी करण्यासाठी. याला मात्र पोल पॉवरफुल. व्हॉट अ शॉट. फोर्स केलं होतं, खेचून मारलेल्या उजव्या स्टेजच्या बाहेरून. पाहू शकता आपण खेचून मारलेला आहे उजव्या स्टेजच्या बाहेर जाणार चेंडूला आणि डीप मिड विकेट सीमापार. मी सुरुवातीला सांगितलेलं आहे की भिंत जी उभी आहे विजयाच्या मध्ये ती श्याम चौधरी महिंद्रा स्पोर्ट्स संघाच्या. Yes, he is a terrific player and he put away very easily over mid wicket. Raj Bawlia pitching shot around the off stump, pulls it nicely over mid wicket for a glorious 6. 11 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. समीकरण थोडस बदलतंय. इस वक्त मुजीब आनी भिवंडी के मोहम्मद रफ़ी ने कमेंट्री पैनल के लिए मुबारकबाद दिए, आमदार चषक के लिए मुबारकबाद दिए. एक बात तो ज़रूर है कि 2 अच्छे बैट्समैन पिच पे मौजूद है और गैसुद्दीन शेख अपना कोटा पूरा कर चुके. मुजीबानी आपलं हार्दिक स्वागत आहे. भिवंडीचे मोहम्मद रफी, सुमंत आवाज. 11 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. समीकरण थोडंसं बदलतंय. जेव्हा एखादा मोठा फटका लागेल सामना विहान मितकुमार संघाच्या बाजूला झोकलेला दिसेल. जेव्हा चेंडू डॉट जाईल फलंदाज बाद होईल सामना महिंद्रा स्पोर्ट्स संघाच्या बाजूला झोकलेला दिसेल. यस, गैसुद्दीन अब चिंतित नजर आ रहे हैं.
दोस्तों आज वैसे भी 2 अप्रैल है, माइकल क्लार्क का जन्मदिन है। 1981 में जन्म हुआ था। आज 1980 में डेब्यू किया था कटली एमरूज ने पाकिस्तान के सामने जॉर्ज टाउन बारबाडोस में। आज 1996 में 48 गेंदों में 23 शतक लगाया था सनत जयसूर्या ने। राज फुलटॉस चेंडू मात्र फायदा उचलता आणि चेंडू जाते लॉंग लेग कडे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एक पेक्षा जास्त मिळणार नाहीये. धावसंख्या वाढते आणि आता आवश्यक धावसंख्या 10 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. और आज ही के दिन मुंबई के वानखेड़े स्टेडियम में भारत ने वर्ल्ड कप 2011 को जीता था। मुकाबला बहुत ही रोमांचक हो रहा है। अभी भी 10 गेंदों में जीतने के लिए जो रन है 21, ये जो 4 गेंदे एक अवलीसर, ये बहुत ही निर्णायक है इस मैच के लिए। विहान मितकुमार संघाची एक जमेची बाजू आहे की 2 जे फलंदाज क्रीजवर आहेत दोघांकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे आणि श्याम चौधरी चेंडू तर फुटबॉल सारखा दिसतोय. राज अजूनही सामना मी म्हणेन 50-50 अवस्थेमध्ये आहे. पण एक जमेची बाजू पिंटू आणि श्याम चौधरी खेळपट्टीवर असणं ही एक जमेची बाजू असणार आहे विहान मितकुमार संघाची. बिल्कुल, मैच में अभी काफी जान बची हुई है। एक बात तो जरूर है कि विहान मितकुमार ने एमएलए ट्रॉफी में जिस तरह का क्रिकेट खेला है वो लाजवाब है। इस सीजन में विहान मितकुमार सिर्फ लेट देवीदास कप के फाइनल में पहुंची थी। राज पुन्हा गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. सोडून दिलेला एक धावी पूर्ण केलेली आहे आणि पंचांचा वाईट बॉलचा इशारा. 1+1 आणि आता मात्र हे धोकादायक ठरू शकतं महिंद्रा स्पोर्ट्स संघाला. दबाव साफ नजर आ रहा है राज बावलिया पे। ये बचने का तरीका नहीं है, आपको खिलाना चाहिए बैट्समैन को। दुनिया में तो बहुत गलियां हैं जिससे आप बच के निकल जाए, लेकिन क्रिकेट में कोई भी ऐसी गली नहीं जहां से आप बच के निकल जाए। आप दबाव में आती हुई, और प्लस पॉइंट ये मिला है कि श्याम चौधरी के पास स्ट्राइक है। 10 चेंडू आणि 19 धावा. समीकरण बदलतंय, थोडंसं सोपं होत जाते चेंडू गणित. चेंडू वाईट हाताळल्यानंतर गॅसुद्दीन थोडीशी चर्चा करतात आणि क्रिकेटमध्ये बघायला मिळतं. आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सुद्धा आपण पाहतोय सिनियर खेळाडू जे असतात ते बऱ्याचशा वेळेला सल्ला देत असतात. वेळेसंदर्भात 10 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी विहान मितकुमार संघाला. राज पुन्हा गोलंदाजी मार्कवर. फुलटॉस चेंडू मात्र फायदा उचलला. चेंडू लॉंग लेग सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, पण तोपर्यंत मात्र एक धाव पूर्ण करण्याची संधी मिळते. बहुत बढ़िया फील्डिंग और बहुत बढ़िया थ्रो पहुंचा था विकेट कीपर के पास कप्तान पपिया खारिक का। ये मुकाबला जिस तरह हो रहा है, कल का जो क्वार्टर फाइनल मुकाबला था बी इंडियन बनाम मराठा पंजाब, उसकी याद ताज़ा होती हुई। 41 धावा झाल्यात आणि आता मात्र 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे अजूनही आस्किंग नेट 12च आहे आवश्यक धावगती. 9 चेंडू आणि 18 धावा. राज यावेळेला मात्र पूर्णपणे बीट झालेला आहे. जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्क बघायला मिळालेली नाहीये. बहुत खूबसूरत गेंद ऑफ स्टंप के बाहर, फुलर लेंथ की गेंद थी और गेंद के ऊपर खेल बैठे वहां पर पिंटू पाटिल। 8 चेंडू आणि 18 धावा. समीकरण अगदी लंबकाप्रमाणे बदलतंय. दोलायमान स्थितीमध्ये हा सामना बघायला मिळतोय. यावेळेला पुन्हा बॅक टू बॅक दुसरा डॉट चेंडू. आता मात्र एक थोडासा मानसिक दबाव वाढतोय विहान मितकुमार संघावर. बहुत खूबसूरत गेंद चेयर अप कर रहे गैसुद्दीन शेख वहां पर कि आपको एक गेंद अब बचाना है, लेकिन इसका मतलब ये भी तो नहीं हुआ कि मुकाबला अब खत्म हुआ हो, क्योंकि गेंदें बची है 7 और रन चाहिए 18, 7 balls and 18 runs.
7 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा राज बावळ्या गोलंदाजी करण्यासाठी मार्गस. यावेळेला मात्र पोलचा फटका, जबरदस्त शॉट, अफलातून फटका, डीप स्कोअर लेग सीमापार षटकार. आणि मी तर म्हणेन ज्या षटकाराची आवश्यकता होती ते षटकार आलेला आहे विहान मित कुमार संघासाठी. छोटी गेंद की थी वहां पर, बैकफुट पे चले गए थे, बहुत खूबसूरत एग्जीक्यूशन, फुल और पावरफुल. ये देखिए सही समय पे आता हुआ सिक्सर, बहुत खूबसूरत फुल शॉट, गेंद की लाइन के अंदर आकर पिंटू पाटिल का. घरेलू मैदान पे बल्लेबाजी कर रहे हैं पिंटू पाटिल. 1 ओवर और डू और डाई की स्थिति दोनों टीमों के सामने. जीतने के लिए जो रन है वो है 12. यही कुछ इक्वेशन कल मराठा पंजाब के सामने भी रही थी. सहा चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. ये देखिए दूसरे ओवर के आखिरी गेंद पे सिक्सर लगा, तीसरी के आखिरी गेंद पे सिक्सर लगा और चौथी के आखिरी गेंद पे सिक्सर लगा. ये दिखाया जा रहा है किस तरह से विहान मित कुमार बल्लेबाजी कर रही है. करेश आउट हो गए, श्याम चौधरी बल्लेबाजी कर रहे, 11 गेंदों में 25 रन बना रखे. राहुल ने कोई रन नहीं बनाया और पिंटू पाटिल 4 गेंदों पे 13 रन बना के खेल रहे. अनिकेत म्हात्रे खारबावरून मराठा महिंद्रा स्पोर्ट्सला या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. अनिकेत म्हात्रे खारबावरून मराठा महिंद्रा स्पोर्ट्सला हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. पण सध्या तरी नक्कीच ऑल इज वेल म्हणता येणार नाही, पण अजूनही सामना 50-50 अवस्थेमध्ये आहे. रंगतदार सामना, 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. कन्हेरीमधून अशोक पाटील यांनी आमदार चषकाला हार्दिक शुभेच्छा दिल्या. धन्यवाद अशोक पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे. यावर आता फाईन ग्लास केल्या चेंडू ते फाईन कडे क्षेत्ररक्षणात येण्यात आहे. राज फक्त एकच धावा, आता मात्र 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता. दोन्ही संघाचे पाठीराखे सुद्धा मोठ्या संख्येने आहेत, त्यामुळे चौकार लागल्यानंतर, षटकार लागल्यानंतर किंवा फलंदाज बाद झाल्यानंतर, चेंडू डॉट गेल्यानंतर एक टाळ्यांचा आवाज पोहोचतोय. संघर्ष बघायला मिळतोय, बॅट आणि बॉलचा संघर्ष बघायला मिळतोय, कश्मकश द्वंद्व बघायला मिळते. एमएलए ट्रॉफी में एक नया कीर्तिमान बना है. 118 बैट्समैनों ने, 119 बैट्समैनों ने सिक्सर से खाता खोला है. बाली ट्रॉफी में 103 बैट्समैनों का जो कीर्तिमान था वो टूट चुका है. अजित यावेळेला मात्र चांगलं अपील केलं जाते आणि याच बरोबर पिंटू याची खेळी संपुष्टात. केली जाते त्या बऱ्याचशा वेळेला चेंडू खाली राहतात. हा चेंडू सुद्धा आपण बघितला खाली राहता होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, थोडासा शपल क्रॉस होऊन पायावर आदळत अपील केलं जाते आणि खेळी मात्र संपुष्टात आलेल्या पिंटूची. पिंटू पास झाल्यानंतर आता मात्र खेळण्यासाठी येतोय अंकित, येतोय. चार चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये स्वीट व्हाइस ऑफ मुंबई हरीश पंड्या, व्हाइस ऑफ ठाणे सिद्दीकजी भावे, सुभाष धुमाळ, दर्शन नाईक,
अजित यावेळेला मात्र शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, मी तर म्हणेन चुकीचा फटका. बॉडी लँग्वेजला बघून चेंडू हाताळलेला आहे. 3 चेंडू आणि 11 धावा. अब ये गेंद बहुत ही निर्णायक है. श्याम चौधरी कुछ बात कर रहे हैं अंकित से. देखना है कि अजीत डाकी जिन्होंने बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट रहे थे आदित्य ठाकरे कप में, बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट रहे थे, वो सोनाले में 2 मरतबा इस सीजन में बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट है, लेकिन उनका पूरा करियर दाव पे लग गया है. 3 गेंदे अब तक 3 गेंदे अच्छी कर चुके हैं, सिर्फ 1 रन दिया है, लेकिन क्रिकेट है इसमें कुछ कहा नहीं जा सकता. 3 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. याला भिरकावून दिलेला आहे. वाईड ऑफ लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. की गेंदों पर 2 गेंदों में 6 रन चाहिए थे क्वार्टर फाइनल में, और यहाँ पे 2 गेंदों में 5 रन चाहिए. संघ वेगळे आहेत, फलंदाज वेगळे आहेत, आजचा दिवसही वेगळा आहे. ज्याप्रमाणे सामना जातोय, मार्गक्रमण करतोय, तो सामना झाला होता बीड विरुद्ध मराठा पंजाब. पाहू शकता आपण रिप्ले मध्ये कशा प्रकारे टॉवरिंग 6 सर्वात लांब सीमारेखा जी आहे ती क्लिअर केलेली आहे अंकित याने. 2 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. रंगतदार सामना बघायला मिळतोय. हा शेवटचा क्वार्टर फायनलचा उपांत्यपूर्व फेरीतला सामना आहे एमएलए ट्रॉफी 2017चा. यानंतर जो होणारा सामना आहे 2 बलाढ्य संघामध्ये धनेश 11 विरुद्ध बी इंडियन. धनेश 11 संघ कर्णधाराने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. प्रेक्षकांमधून सुद्धा या ठिकाणी आवाज येतोय, कारण रंगतदार अवस्थेमध्ये सामना आहे. अजित हा चेंडू मात्र व्हाईट बॉलचा इशारा. आता मात्र अडचण निर्माण होणार आहे. आता मात्र 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. दोन चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. काही होऊ शकतं, एनिथिंग कॅन हॅपन. क्रिकेटमध्ये भविष्यवाणी केली जात नाहीये. शेवटचा चेंडू जोपर्यंत टाकला जात नाही तोपर्यंत क्रिकेटमध्ये काही चर्चा करणं हे उचित ठरणार नाहीये. 2 गेंदों में 4 रन. बिलाल भी परेशान है थोड़े से. अजित फुलटा चेंडू गॅप मधून चेंडू जाते, बघूया 4 धावांसाठी. आणि ह्याच बरोबर विहान मित कुमार सेमीफाइनल में पहुंचती हुई. अभिनंदन अभिनंदन दिनेश चौधरी, अभिनंदन विहान मित कुमार. 8 लाख महिंद्रा स्पोर्ट. क्या मुकाबला रहा. प्रेक्षकांनी कोणी मैदानात यायचं नाही, लक्षात घ्यायचं आहे. प्रेक्षकांनी मैदानात यायचं नाहीये, फक्त खेळाडू येऊ शकतात, प्रेक्षकांनी यायचं नाहीये. मैन ऑफ द मैच है श्याम चौधरी. 25 रन भी बनाए और 3 विकेटें ली. श्याम चौधरी इज द मैन ऑफ द मैच. व्हाट अ इनिंग ही प्लेड एंड व्हाट अ क्रिकेट प्लेड बाय विहान मित कुमार. हार्ड लक महिंद्रा स्पोर्ट, हार्ड लक पपिया खारिक, हार्ड लक गैसुद्दीन, हार्ड लक सचिन, हार्ड लक बिलाल, हार्ड लक विशाल. लेकिन जो जीता वहीं सिकंदर. सेमीफाइनल में दूसरी मर्तबा पहुंच चुकी है विहान मित कुमार. दर्शकों को बाहर निकलना है. मैच की शुरुआत होने जा रही है और मॅन ऑफ द मॅच श्याम चौधरी इज द मॅन ऑफ द मॅच. अँकर रोल सलामी लावून शेवटच्या क्षणापर्यंत विजयापर्यंत विजयश्री खिचवण्यामध्ये सर्वप्रथम
मी मान्यवर कक्षामध्ये उपस्थित शनेश्वरजी वाकडे साहेब यांना विनंती करणार विभाग प्रमुख लोणार गट की आपण आपल्या शुभ हस्ते जी ट्रॉफी आहे आकर्षक ट्रॉफी द्यायची आहे. दिलीपजी नाईक आणि सुरेंद्रजी पाटील यांनी स्पॉन्सर केलेली ही आकर्षक ट्रॉफी आपण आपल्या शुभ हस्ते प्रदान करायचे. श्याम नाईक, त्यानंतर सुखदेवजी हरड उपशाखाप्रमुख सोहळा यांना विनंती करणार आहे गिफ्ट हॅम्बर आपण प्रदान करायचंय. त्यानंतर मोहनजी नाईक आपण हे आपल्या शुभ हस्ते गिफ्ट हॅम्पर जे कुंदनजी पाटील यांनी स्पॉन्सर केलेलं आहे. त्यानंतर सुभाषजी ठाकरे आपण आपल्या शुभ हस्ते गिफ्ट हॅम्पर विश्वनाथजी नाईक यांनी स्पॉन्सर केले ते आपल्या शुभ हस्ते प्रदान करायचे. श्याम चौधरी आपण थांबायचंय. अंकित आपण यायचंय. अंकित, श्याम आपण जे अंकितचं पारितोषिक आहे दिनेशजी चौधरी यांनी जे दिले ते आपण स्वीकारायचंय. श्याम चौधरी सर्वप्रथम तर अभिनंदन, कारण आपल्या संघाला अंतिम फेरीमध्ये सेमीफायनल मध्ये पोहोचवण्यामध्ये आपण जो सिंहाचा वाटा उचललेला आहे, चांगली कामगिरी आहे. काय वाटतंय?